नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। स्क्वारगेट सारख्या गजबजल्या बस स्टँडवर एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये सकाळी 5:30 वाजता अत्याचार झाला होता। या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी घटनेच्या 3 दिवसांनंतर अटक केली होती। आता या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय। स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेलाय। गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा प्रकार मुक्ताईनगरमधील कोथडी येथील यात्रेदरम्यान घडला होता। रविवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर 2 गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणात एकूण 7 आरोपी असल्याचे समोर आले। आता पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। त्यात मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे। अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत। तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख छोटूभाई यांचा पुतणे आहे। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांना तालिका अध्यक्ष जाहीर करण्यात आले। सुनील राऊत ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या गट ए च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय। महानगरपालिकेच्या गट ए च्या ज्या परीक्षा होत्या त्यात साधारणपणे 1200 लोक बसली होती। जो पेपर 25 तारखेला होणार होता तो पेपर आधीच 19 तारखेला फुटला। आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न 10 लाखाला विकला गेलाय। शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झालाय। घोटाळेबाज असे इंजिनियर तुम्ही पालिकेला देणार आहात का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे। एका 13 वर्षांच्या मुलाने आपल्या 5 वर्षांच्या मामे बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यातून समोर आली आहे। पोलिसांना या मुलीचा मृतदेह रविवारी पहाटे 4 वाजता एका जंगलात सापडला। सदर घटनेचा उलगडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे झाला आहे। कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या मामे बहिणीचे जास्त लाड करायचे, त्यामुळे आपणच रागाच्या भरात तिला मारल्याचे 13 वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितलंय। चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांकडून झालेल्या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड गंभीर जखमी झाले आहेत। पोलीस उपायुक्तांनी स्वरक्षणासाठी दरोडेखोरांवर गोळीबार केलाय। यात हल्लेखोराच्या पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पोलिसांशी झालेल्या झटापटी दरम्यान हा प्रकार घडलाय। महाराष्ट्रात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालंय। आज विधिमंडळात राज्यपालांचं अभिभाषण पार पडलं, त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली। यावेळी राज्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद जाहीर करण्यात आली। यावेळी अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या कानाकोपऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला बळकटी देण्यासाठी यंदा एकूण 6,486.20 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी निव्वळ भार 4,245.94 कोटी रुपये इतकाच आहे। बिघडलेला टीव्ही दुरुस्त करण्याची बतावणी करत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला तब्बल 14 लाखांचा गंडा घातलाय। ही घटना 12 ऑक्टोबर 2024 ते 1 मार्च 2025 कालावधीत वानवडी परिसरात घडली आहे। या प्रकरणी 65 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता। त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालाय। त्याच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हणायचे। औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा GDP 24% इतका होता, त्यामुळेच इंग्रज भारतात आले, असे अबू आझमी यांनी म्हटलंय। तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती, असेही त्यांनी म्हटलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिन्यांहून अधिकचा काळ उलटून गेला आहे। अशातच या प्रकरणामुळे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढलाय। अशातच मंत्री धनंजय मुंडेंच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे। करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान देण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।